नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण गोत्राचे गोड बंगाल ह्यात बहुजनांचा इतिहास, वैदिक परंपरा आणि गोत्रव्यवस्थेची बहुजनवादी चिकित्सा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय समाजात काही संकल्पना इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की त्या कधी निर्माण झाल्या, त्यांचा उगम काय आहे आणि त्यामागील ऐतिहासिक वास्तव काय आहे याचा विचारही अनेकदा केला जात नाही. गोत्र ही अशीच एक संकल्पना आहे. आज एखाद्या व्यक्तीचे नाव, गाव, जात विचारल्यानंतर गोत्र विचारले जाते. विवाह ठरवताना गोत्राला मोठे महत्त्व दिले जाते. धार्मिक विधी करताना गोत्र उच्चारले जाते. इतकेच नव्हे तर अनेकांना असे वाटते की गोत्र ही भारतीय समाजाची प्राचीन, सनातन आणि सर्वांना लागू होणारी ओळख आहे. परंतु इतिहास, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि बहुजनवादी विचारांच्या प्रकाशात या संकल्पनेकडे पाहिले असता अनेक मूलभूत प्रश्न निर्माण होतात. गोत्र ही संकल्पना खरोखरच सर्व भारतीयांची मूळ ओळख आहे का? की ती विशिष्ट धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा भाग म्हणून निर्माण झाली? बहुजन समाजांचा खरा इतिहास गोत्राशी जोडलेला आहे का? की त्यांची ओळख वंश, कुळ, जमात, गणराज्ये आणि श्रमसंस्कृतीशी अधिक निकट आहे? बहुजनवादी विचारप्रवाहातील अनेक लेखक आणि अभ्यासक असे प्रतिपादन करतात की गोत्र ही संकल्पना वैदिक ब्राह्मणीय परंपरेत विकसित झालेली आहे. त्यांच्या मते भारतातील मूळ निवासी बहुजन समाजाची ऐतिहासिक ओळख गोत्र नव्हती. त्यांची ओळख त्यांच्या वंशांमध्ये, जमातींमध्ये, गणराज्यांमध्ये आणि उत्पन्नाधारित जीवन पद्धतीमध्ये होती. त्यामुळे गोत्राला सार्वत्रिक भारतीय ओळख म्हणून सादर करणे म्हणजे इतिहासाचे ब्राह्मणीकरण करणे होय, असा त्यांचा युक्तिवाद आहे. गोत्राची पारंपरिक व्याख्या पाहिली तर ती विशिष्ट ऋषीपासून चालत आलेली वंश परंपरा अशी सांगितली जाते. कश्यप, भारद्वाज, गौतम, वशिष्ठ, अत्री, विश्वामित्र, जमदग्नी यासारख्या ऋषींच्या नावांवर विविध गोत्रांची निर्मिती झाल्याचे धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जाते. आज लाखो लोक स्वतःला या ऋषींचे वंशज समजतात. परंतु इतिहासशास्त्राचा पहिला नियम असा आहे की कोणताही दावा पुराव्यांच्या आधारे तपासला गेला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरातत्वीय पुरावे, शिलालेख, समकालीन लिखित नोंदी किंवा स्वतंत्र स्रोतांची पुष्टी आवश्यक असते. गोत्रनिर्माते मानल्या जाणाऱ्या ऋषींच्या संदर्भात असे पुरावे अत्यंत मर्यादित आहेत. त्यांचा उल्लेख प्रामुख्याने वेद, ब्राह्मण ग्रंथ, पुराणे, रामायण आणि महाभारत यासारख्या धार्मिक साहित्यामध्ये आढळतो. धार्मिक ग्रंथ हे सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी त्यांना इतिहासाचा थेट पुरावा मानता येत नाही. बहुजनवादी इतिहासकार याच ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात की ज्या ऋषींच्या अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावेच उपलब्ध नाहीत, त्या ऋषींपासून चालत आलेल्या लाखो लोकांच्या वंशपरंपरेचा दावा कसा स्वीकारायचा? जर गोत्र हे प्रत्यक्ष जैविक वंशाचे प्रतीक असेल तर त्या वंशाची सलग नोंद कोठे आहे? हजारो वर्षांपूर्वीच्या एका व्यक्तीपासून आजच्या कोट्यवधी लोकांचा संबंध कसा जोडला गेला? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे पारंपरिक गोत्रव्यवस्थेकडे नाहीत. भारतीय इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केला तर असे दिसते की प्राचीन भारतात विविध गणराज्ये अस्तित्वात होती. शाक्य, कोलीय, मल्ल, लिच्छवी, वज्जी यासारख्या गणराज्यांचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये स्पष्टपणे आढळतो. गौतम बुद्धांची ओळख शाक्य गणराज्याशी जोडलेली होती. त्यांची ओळख एखाद्या गोत्राच्या माध्यमातून नव्हती. त्याचप्रमाणे कोलीय, मल्ल आणि लिच्छवी यांची ओळख त्यांच्या राजकीय, सामाजिक संघटनांवर आधारित होती. या समाजांची ओळख त्यांच्या गण, कुळ आणि समुदायाशी होती. यावरून असे दिसते की त्या काळातील सामाजिक वास्तव हे गोत्रकेंद्रित नव्हते. भारतातील बहुजन समाजांचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये असंख्य जमाती, कुळे, वंश आणि सामाजिक समूह दिसून येतात. भिल्ल, गोंड, कोळी, कुणबी, माळी, धनगर, मातंग, मांग, चांभार आणि इतर अनेक समाजांची ओळख त्यांच्या ऐतिहासिक समुदायांशी जोडलेली होती. या समाजांमध्ये देवक, कुळ आणि घराणे यांना महत्त्व होते. महाराष्ट्रातील अनेक समाजांमध्ये आजही विवाह करताना देवक पाहिले जाते. नाग, मोर, वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब यासारखे देवके आढळतात. या परंपरांचा संबंध स्थानिक सांस्कृतिक स्मृतींशी आहे. त्या गोत्रव्यवस्थेपेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. मानववंशशास्त्रीय अभ्यास दर्शवितात की जगभरातील अनेक आदिवासी आणि प्राचीन समाजांमध्ये टोटेम परंपरा आढळतात. एखादा प्राणी, पक्षी, वृक्ष किंवा नैसर्गिक घटक हा त्या समूहाच्या ओळखीचा भाग असतो. भारतीय बहुजन आणि आदिवासी समाजांमधील अनेक देव परंपरांचा संबंध अशा टोटेमिक परंपरांशी जोडला जातो. या परंपरा स्थानिक आणि ऐतिहासिक आहेत. त्यांचा संबंध कोणत्याही वैदिक ऋषीशी जोडलेला नाही. आधुनिक अनुवंशशास्त्राच्या संदर्भात गोत्राचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. आजपर्यंत असे
कोणतेही वैज्ञानिक संशोधन उपलब्ध नाही की एखाद्या विशिष्ट गोत्रातील सर्व लोक एकाच जैविक पूर्वजाचे वंशज आहेत. उलट भारतातील सर्व समाजांमध्ये हजारो वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनुवांशिक मिश्रण झाले आहे, असे विविध DNA अभ्यास दर्शवितात. यामुळे गोत्र ही जैविक किंवा अनुवांशिक व्यवस्था आहे असा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही. गोत्र ही सामाजिक सांस्कृतिक ओळख असू शकते, परंतु ती आधुनिक अर्थाने वैज्ञानिक वंशावळ नाही. बहुजनवादी विचारवंतांच्या मते गोत्रव्यवस्थेचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे समाजाला विशिष्ट वैदिक चौकटीत बांधून ठेवणे. जे समाज मूळतः आपल्या स्वतंत्र वंश परंपरा, जमाती आणि सांस्कृतिक ओळखींसह अस्तित्वात होते, त्यांना कालांतराने वैदिक परंपरेतील ऋषींशी जोडले गेले. यामुळे विविध समाजांना एक विशिष्ट धार्मिक चौकटीत समाविष्ट करता आले. हा युक्तिवाद सर्व इतिहासकार मान्य करतात असे नाही, परंतु बहुजनवादी अभ्यासामध्ये तो महत्त्वाचा मानला जातो. गोत्रव्यवस्थेच्या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारला जातो. जर गोत्र हे वंशाचे प्रतीक असेल तर एकाच गोत्रातील लोक विविध जातींमध्ये कसे आढळतात? कश्यप किंवा भारद्वाज गोत्र असलेले लोक अनेक भिन्न सामाजिक समूहांमध्ये दिसतात. जर गोत्र खरोखरच प्रत्यक्ष रक्तसंबंधाचे प्रतीक असते तर अशी विविधता कशी निर्माण झाली? हा प्रश्न गोत्रव्यवस्थेच्या ऐतिहासिक विकासाकडे निर्देश करतो. बहुजनवादी लेखकांच्या मते गोत्राचा प्रसार हा सामाजिक आणि धार्मिक प्रभावाच्या प्रक्रियेतून झाला. विविध समुदायांनी वेगवेगळ्या कारणांमुळे गोत्र स्वीकारले. काहींनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी, काहींनी धार्मिक कारणांसाठी, तर काहींनी सामाजिक समावेशनासाठी ही व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे आज एखाद्या बहुजन समाजात गोत्र आढळते म्हणून ते त्या समाजाचे आद्य वैशिष्ट्य होते असे मानणे आवश्यक नाही. गोत्रव्यवस्थेचा सामाजिक परिणामही महत्त्वाचा आहे. विवाह नियमन, सामाजिक स्थान आणि धार्मिक अधिकार यांच्याशी गोत्र जोडले गेले. समान गोत्रातील विवाह निषिद्ध ठरवले गेले. काही समाजांमध्ये गोत्राच्या आधारे सामाजिक नियम निर्माण झाले. बहुजनवादी चिकित्सेनुसार या व्यवस्थेमुळे जन्माधारित ओळखीला अधिक महत्त्व मिळाले आणि व्यक्तीपेक्षा परंपरेला प्राधान्य देण्यात आले. राजीव पटेल यासारखे लेखक भारतीय इतिहासाच्या पुनर्वाचनाची गरज अधोरेखित करतात. त्यांच्या मते इतिहास समजून घेताना पुराणकथा आणि ऐतिहासिक वास्तव यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. त्यांनी अनेक प्रचलित समजुतींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या दृष्टिकोनातून पाहिले असता गोत्रव्यवस्थेचाही चिकित्सक अभ्यास आवश्यक ठरतो, कारण इतिहासाचा शोध श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर पुराव्यांच्या आधारावर घेतला गेला पाहिजे. गोत्राच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की एखाद्या समाजाची ओळख त्याच्या वास्तविक इतिहासावर आधारित असावी की पौराणिक आख्यायिकांवर. बहुजनवादी विचारवंतांचा युक्तिवाद असा आहे की बहुजन समाजांची खरी ओळख त्यांच्या श्रमसंस्कृतीत, त्यांच्या गणराज्यीय परंपरांमध्ये, त्यांच्या जमातींमध्ये, त्यांच्या कुळांमध्ये आणि त्यांच्या ऐतिहासिक वंशामध्ये आहे. त्यांना एखाद्या ऋषीच्या नावाशी जोडणे म्हणजे त्यांच्या वास्तविक इतिहासाकडे दुर्लक्ष करणे होय. आजच्या संविधानिक भारतात व्यक्तीची ओळख तिच्या गोत्रावरून ठरत नाही. तिची ओळख तिच्या मानवी मूल्यांवर, शिक्षणावर, कर्तृत्वावर आणि सामाजिक योगदानावर ठरते. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या समाजात कोणतीही परंपरा पुराव्यांच्या कसोटीवर तपासली गेली पाहिजे. गोत्रव्यवस्थेलाही हा अपवाद असू शकत नाही. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास असे दिसते की गोत्र ही एक प्रभावशाली धार्मिक सामाजिक संस्था आहे. तिचा उगम वैदिक आणि उत्तर वैदिक परंपरेत शोधता येतो, परंतु ती सर्व भारतीय समाजांची मूळ आणि सार्वत्रिक ओळख होती असा दावा निर्विवादपणे सिद्ध झालेला नाही. अनेक बहुजन समाजांची ऐतिहासिक ओळख वंश, कुळ, जमात, देवक आणि स्थानिक सांस्कृतिक परंपरांशी अधिक दृढपणे जोडलेली दिसते. त्यामुळे गोत्राच्या दाव्यांची चिकित्सक तपासणी करणे आवश्यक ठरते. अखेरीस प्रश्न गोत्राचा नसून इतिहास समजून घेण्याचा आहे. जर एखाद्या समाजाला स्वतःचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर त्याने पुराव्यांकडे, मानववंशशास्त्राकडे, पुरातत्वाकडे आणि सामाजिक वास्तवाकडे पाहिले पाहिजे. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असू शकते, परंतु इतिहास हा पुराव्यांच्या आधारावरच लिहिला जातो. बहुजनवादी दृष्टिकोन याच मुद्द्यावर भर देतो की समाजाने स्वतःची ओळख पौराणिक दाव्यांपेक्षा ऐतिहासिक वास्तवात शोधली पाहिजे. गोत्रव्यवस्थेची चिकित्सा ही त्या व्यापक बौद्धिक प्रक्रियेचाच एक भाग आहे.